सुडोकूच्या 8व्या भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. हे सुडोकू मागच्या भागाप्रमाणेच काठिण्य पातळी जास्त असणारं दिसतंय. यातसुद्धा तुमच्या लक्षात येईल की फक्त 4च अंक आहेत. तुम्ही इकडनं सुरुवात केली तर हे लगेच सोपं आहे. जसं मागच्या भागात सांगितल्याप्रमाणे की इथे 3 आणि 4 आहेत, तर राहायला 1 आणि 2 पैकी 2 इथे येऊ शकणार नाही ह्या 2मुळे. त्यामुळे 2 इथे येईल आणि 1 इथे येईल. पण मी जरा वेगळ्या पद्धतीने सुरू करतो आहे आज. थोडंसं अवघड पद्धतीने तुम्हाला समजायला हवं. मी पहिल्यांदा या आडव्या रांगेपासून सुरुवात करतो आहे. मी तुम्हाला नवीन पद्धतीने शिकवतो आहे आज. तर या आडव्या रांगेत तुम्ही म्हणाल की सर एकच अंक आहे, म्हणजे पुढचे 3 रिकामे आहेत, मग कसं काय ओळखता येईल? तर बघा, हा 2 अंक आपल्याला पहिला मदत करेल. 2 म्हणतोय की या संपूर्ण बॉक्समध्ये मी एकदाच येणार आहे. म्हटल्यानंतर इथे 2 येऊ शकणार नाही, इथे 2 येऊ शकणार नाही, कारण हा 2 म्हणतो की हा बॉक्स माझा आहे. या चौघांमध्ये मी एकदाच येऊ शकतो. म्हटलं तर इथे 2 नाही, इथे 2 नाही, म्हणजे साहजिकच 2 तुम्ही इथे लिहू शकता. म्हणजे ही या पद्धतीने तुम्ही 2 लिहिलेत. एक वेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला शिकवतो आहे बघा. त्याच्यानंतर पुढे आता हा जो 1 आहे, हा 1 इथे येऊ शकणार नाही, त्यामुळे 1 इथे लिहा. आणि मग राहिला आपल्याला अंक 3. तर बघा, 1 आहे, 2 आहे, 4 आहे, म्हणजे साहजिकच इथे 3 अंक येईल. म्हणजे वेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला थोडंसं शिकवलं, हे लक्षात ठेवा. आता मग हा लगेच पूर्ण करून घ्या बॉक्स. 1 आहे, 2 आहे, 3 आहे, म्हणजे साहजिकच इकडे 4 अंक येईल. ठीक आहे. आता त्याच्यानंतर हा पूर्ण करा. 1 आहे, 2 आहे, 3 आहे, म्हणजे इकडे 4 अंक येऊ शकेल. थोड्याशा वेगळ्या पद्धतीने मी आज तुम्हाला शिकवलेलं आहे. सगळ्यात सोपं हे होतं, पण मी वेगळ्या अवघड पद्धतीने सुरुवात केली आहे. आता ही आडवी रांग पूर्ण करू शकता तुम्ही. मग या आडव्या रांगेमध्ये इकडे 1 आणि 2 असे 2च अंक शिल्लक राहिलेत. पण इकडे 2 अंक येऊ शकणार नाही, कारण हा 2 अंक इथे आहे. म्हटल्यानंतर 1 इकडे, राहिलेला 2 अंक इकडे. परत या बॉक्समध्ये 1 आहे, 2 आहे, 4 आहे, म्हणजे 3, किंवा उभं बघितलं तरी कळेल. 1 आहे, 2 आहे, 4 आहे, म्हणजे 3 इकडे येईल. आता इकडे पूर्ण करूया. मग हे पूर्ण करा किंवा हे पूर्ण करा. बरं, समजा आपण हे पूर्ण करायचं म्हटलं तर 4 अंक इथे आपल्याला राहिला. 1 आणि 3 आहे, म्हटल्यानंतर 2 आणि 4 अंक राहिला आहे. पैकी 2 इथे आहे, म्हणजे पुन्हा 2 इथे येणार नाही, म्हणजे इथे 4 येणार आहे. आणि इकडे उरलेला 2 अंक येईल. आता बघा मुलांनो, ही आडवी रांग पूर्ण करूया. 2 आहे, 3 आहे, 4 आहे, म्हणजे राहिला कोणता? 1. तो इथे लिहिला. आणि या रांगेत 1 आहे, 2 आहे, 4 आहे, म्हणजे 3, किंवा इकडे बघा, 1 आहे, 4 आहे, इथे 2 आहे, 4 आहे, म्हटले 3. या पद्धतीने थोडंसं काठिण्य पातळी असलेलं हे सुडोकू आपण पूर्ण केलं आहे. तसेच आपण पुढचं आणखी एक सुडोकू जिथे 4च अंक आहेत ते आपण सुरुवात करूया. हे सुडोकूसुद्धा थोड्याशा वेगळ्या पद्धतीने मी सांगतो आहे. म्हणजे सोपी पद्धत कोणती आहे? तर पुन्हा हेच की ही आडवी रांग पूर्ण करू शकता किंवा ही आडवी रांग, कारण इथे 2च खोल्या रिकाम्या आहेत. म्हटल्यानंतर इथे 2 आहे, 3 आहे, म्हणजे 1 आणि 4 शिल्लक आहे. मग हा 4 इथे, म्हणजे 4 इथे येऊ शकतो आणि 1 इथे येऊ शकतो. पण मी वेगळी पुन्हा सुरुवात करतो आहे. बघा, तुम्हाला ती पद्धत माहीत पाहिजे. आपण पहिली ही रांग पूर्ण करूया. मग ही रांग पूर्ण करताना बघा, हा 3 म्हणतो की या पूर्ण रांगेत मी एकदाच येणार आहे. पैकी हा 3 म्हणतो की या बॉक्समध्ये मी, या चौकोनी बॉक्समध्ये मी एकदा येऊन गेलो आहे. म्हटल्यानंतर इथे पण 3 देऊ शकत नाही तुम्ही, इथे 3 देऊ शकत नाही. म्हटल्यानंतर या रांगेत 3 अंक इथेच येणार आहे. कारण आपला नियम आहे की उभ्या रांगेत एकदाच 3 येऊ शकतो. पण हा 3 म्हणतो की या दोघां ठिकाणी मी येऊ शकत नाही, कारण ह्या पूर्ण बॉक्समध्ये 3 एकदाच आहे. म्हटल्यानंतर 3 इथे आला. आता ही सहज पूर्ण करता येईल की इथे आता राहिले 1 आणि 2 पैकी 2 इथे आहे. म्हटल्यानंतर 2 तिथे येऊ शकणार नाही, म्हणजे 1 इकडे देऊया आणि 2 इकडे देऊया. आता राहिला हा बॉक्स, सहज पूर्ण करू. 1, 2, 3 आहे, म्हणजे इकडे 4 येऊ शकेल. हा 4 अंक इथे लिहा. आता ही आडवी रांग पूर्ण करूया. या आडव्या रांगेत 1, 2, 3 आहे, 4 लिहूया. 4 अंक आपण इथे पूर्ण केला. आता पुढच्या भागात ही वरची जी आडवी रांग आहे त्याच्यामध्ये 2 झाला, 4 झाला, म्हणजे 1 आणि 3 बाकी आहे. पैकी 1 म्हणतोय की मी इथे येऊ शकणार नाही, कारण मी इकडे आहे. म्हटल्यानंतर 1 इथे द्या. साहजिकच राहिलेला अंक 3 इथे दिला आहे.
बघा मुलांनो, मी थोडंसं वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी शिकवलेलं, अवघड पद्धतीने चाललो आहे. पुढे ही उभी रांग पूर्ण करा. आता सोपं काम आहे. 1 आहे, 4 आहे, 3 आहे, म्हणजे इथे 2 अंक येणार आहे. आता या 2 खोल्या पूर्ण करा किंवा याही 2 करू शकता. आपण ह्या 2 पूर्ण करूया. आता या 2 पूर्ण करताना 1 आहे, 2 आहे, म्हणजे 3 आणि 4 हेच अंक येणार आहे. पण 4 इथे आहे म्हटल्यानंतर 4 इथे नाही, त्यामुळे 4 इथे लिहूया आणि 3 अंक इथे लिहूया. आता ही आडवी रांग 1, 3, 4 आहे, म्हणजे 2 राहिला, आणि इकडे 2 आहे, 3 आहे, 4 आहे, म्हणजे 1 राहिला, किंवा इथे बघा 2 आहे, 3 आहे, 4 आहे, म्हणजे 1 राहिला. मग 1 लिहिल्यानंतर हा चौकटी बॉक्स पूर्ण झालेला आहे. लक्ष आलं आहे? मग अशा पद्धतीने 4 अंक जरी दिले तरी आपल्याला हे सुडोकू सोडवायला सोपं जात आहे. मग या भागामध्ये आपण 4च अंक दिले असताना सुद्धा सुडोकू योग्य पद्धतीने पूर्ण करू शकलेलो आहोत. तर अशा पद्धतीचे सुडोकू आणखी तुम्हाला मोबाईलवर वेगवेगळ्या सुडोकूचे ॲप्स आहेत, त्या ॲप्सवरनं तुम्हाला सहज सोडवता येऊ शकेल. पण ती सोडवायची कशी, ती पद्धत मी या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. ती व्यवस्थित पुन्हा एकदा पहा आणि नेहमीप्रमाणेच हे व्हिडिओ तुम्हाला आवडले असतील तर त्या ठिकाणी लाईक करा, तुमच्या कॉमेंट्स टाका, सबस्क्राईब करा आणि इतरांनाही पाठवत चला. धन्यवाद.